खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये। स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। पीक विमा 2025 पीक विमा कधी जमा होणार, पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट। पीक विमा सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार। पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी आपण लेटेस्ट अपडेट घेऊन आलोय। बऱ्याच दिवसापासून पीक विमा रखडलेला होता, आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पीक विमा 16 जिल्ह्यामध्ये सरसकट वाटप सुरू झालेलं आहे। हेक्टरी पीक विमा 15,000 ते 25,000 पर्यंत येत्या 48 तासामध्ये सर्व जिल्ह्यांच्या अकाउंटवरती येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा येणार आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट शेतकऱ्यांसाठी सरकारने दिलेली आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना ही सरकारची अतिशय महत्त्वाची योजना आहे। या अंतर्गत जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। या अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, पिकांचं नुकसान झालं होतं, यात प्रामुख्याने खरीपाचं सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, कांदा असेल, टोमॅटो असेल, या पिकांचं नुकसान झालं होतं। आता याचा क्लेम दाखवायला सुरुवात झाली आहे। PMFBY पोर्टलवरती खरीप 2025चा क्लेम दाखवायला सुरुवात झाली। क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असा मेसेज यायला सुरुवात झाली आहे। आपला क्लेम जर दाखवत नसेल तर आपल्याला KYC पेंडिंग असणार आहे किंवा ॲग्री स्टॅक रजिस्ट्रेशन केलेलं नसेल। मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाटप होणार आहे याची आपण लेटेस्ट अपडेट बघणार आहोत। काही जिल्ह्यांमध्ये 15,000 ते 17,000 पर्यंत हेक्टरी रक्कम आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये 25,000 ते 30,000 35,000 पर्यंत लातूर असेल, वाशिम असेल, हिंगोली असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्कम येण्यास सुरुवात होणार आहे। आता बघा, ही जी रक्कम आहे ही कशाच्या बेसवरती आहे? NDRFचे निकष असतील, त्याचबरोबर अतिवृष्टीचे जे काही नुकसान झालेलं असेल, या नुकसानाच्या निकषांवरती हे पैसे आता देण्यास सरकार सुरुवात करेल। आता महसूल प्रशासन किंवा NDRF यांनी दिलेला अहवाल जो आहे, या अहवालानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती नुकसान झाले आहे हे बघणं गरजेचं आहे। हेक्टरी 17,000 कधी आणि कसा मिळणार हे आता आपल्याला बघायचं आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत जे आधारची बँक लिंकिंग आहे, त्या अकाउंटवरती हे पैसे यायला सुरुवात होणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल, शेतकरी प्रतीक्षेत होते की आमचे पैसे कधी मिळणार कधी मिळणार। आता हा पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत राज्याचे कृषी मंत्री आणि देशाचे कृषी मंत्री यांनी निर्णय घेतलेला आहे। हे पैसे 17,000 रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त 27,000 रुपये जमा होणार आहे। आता बघूया आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मिळणं गरजेचं आहे। वाशिम असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, अमरावती असेल, या जिल्ह्यांना मोठी नुकसान झाले होते। आता त्यानुसार मंडळानुसार इथल्या जे काही महसूल मंडळ आहे यांना आदेश दिलेले होते चौकशीचे। या चौकशीनुसार आता आपण जाणून घेणार आहोत राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये किती नुकसान झालेले आहे। या नुकसानीमध्ये जे काही पहिलं जे काही जिल्हा आहे याच्यामध्ये आपण जर नुकसान बघितलं, नांदेडमध्ये दिलासादायक अपडेट आहे। लातूर, परभणी 25,000 पर्यंत पीक विमा येणं अपेक्षित आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विम्याचं वितरण अजूनही पेंडिंग आहे। विदर्भामध्ये यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, नाशिक 5 जिल्हे जे आहे 90% पेक्षा जास्त मंडळ प्रभावित आहे। उर्वरित ठिकाणी किती नुकसान येणार आहे हे आता आपल्याला बघायचं आहे। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। लातूर, परभणी 25,000 रुपये हेक्टरी आता नुकसान सोयाबीन, कापूस आणि विविध पिकांना येणार आहे। तसेच महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत अपेक्षित आहे। बीडमध्ये भरपूर पीक विमा अपेक्षित आहे। नांदेडमध्ये दिलासादायक अपडेट अजूनही आपल्याला येताना पाहायला मिळत आहे। तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जालना 25,000 ते 30,000, धाराशिव 25,000 ते 30,000, हिंगोली 25,000 पर्यंत पीक विमा सोयाबीन, कापूसचा यायला सुरुवात होणार आहे। आपला पीक विमा कसा चेक करायचा? प्रधानमंत्री फसल विमा योजना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या संकेतस्थळावर जायचा, आधार बेस OTP टाकून आपला पीक विमा आपण चेक करू शकता। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट, KYC पेंडिंगमुळे जवळजवळ 7 लाख शेतकरी पीक विम्याला अजूनही मुकलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या परिसरात किती पीक विमा आला आहे कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।